नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगीकर। आज आपणास 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर याची मराठी भाषेत माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे, जे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ आहे। त्र्यंबकेश्वरला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि येथे अनेक धार्मिक विधी केले जातात। त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती। 1. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, जे भगवान शंकराचे पवित्र निवासस्थान मानले जाते। 2. गोदावरी नदीचा उगम। हे मंदिर गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ आहे, ज्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे। 3. त्रिमूर्ती शिवलिंग। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगातील शिवलिंग इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळे आहे, कारण येथे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या स्वरूपात शिवलिंग आहे। 4. गौतम ऋषीची कथा। आख्यायिकेनुसार गौतम ऋषींनी येथे कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यांच्यामुळेच या मंदिराची स्थापना झाली असे मानले जाते, असे एक धार्मिक संकेतस्थळाने म्हणले आहे। 5. धार्मिक विधी। येथे अनेक धार्मिक विधी केले जातात, ज्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। पार्श्वभूमी। त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय, मुख्य प्रशासकीय केंद्र आहे। येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। या 3 आखाड्याच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो। शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जातात। हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर आणि निर्वाणी आणि निर्मोही आणि असे 3 प्रकार आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत। येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे। गोदावरी नदीचा उगम येथेच झाला आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो। श्रावण महिन्यात गर्दी अधिकच वाढते। श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात। श्रावण महिन्यातील पहिल्या 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते। गोदावरी तटी एका ठाई नांदताती ब्रह्मा, विष्णू, महेश, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भगती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावा किती। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्यांच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे। या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे, तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे। येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात। येथे ब्रह्मगिरी महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे। निवृत्तीनाथाची यात्राही येथे भरते। धार्मिक विधी आणि पूजा। त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात। त्यापैकी नारायण नागबली ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते। या व्यतिरिक्त काल सर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तर क्रिया, लघुरुद्र, जनन शांती, सिंहस्थ विधी हे इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात।
हवामान येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो। उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान 37°C ते 39°C पर्यंत असते। जून महिन्यात मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो। सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते। वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते। पर्जन्यमान 1050 मिलीमीटर पर्यंत असते। येथूनच जवळच 28 किलोमीटर अंतरावर नाशिक हा जिल्हा आहे।